नमस्कार सर्वांना। तर आपली आजची रेसिपी आहे कॉर्न सूप। त्याच्याकरता मी अर्धी वाटी कॉर्न घेतलेले आहे। ते मी बॉईल करून घेतले, तुम्ही कच्चे घेतलेत तरी चालेल। त्याची आपल्याला आता एक पेस्ट बनवायची आहे। मी पेस्ट बनवून घेते याची। ही पहा, इथे आपली कॉर्नची पेस्ट करून झालेली आहे। हे सूप आपल्याला 2 ते 3 माणसांसाठी करायचं आहे। तर आता मी पुढची तयारी करते। तर आता आपण सुरुवात करूया। इथे बघा, मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून लसूण घेतलेला आहे, अर्धा टेबलस्पून अद्रक घेतलेला आहे। याला चांगलं परतून घेऊया। बटरमध्ये सूप बनवलं ना, या भाज्या सॉटे केल्यानं की छान लागतात। सूपला एक वेगळीच चव येते। भाज्या कोणकोणत्या तुम्ही कोणत्याही वापरू शकता, हिरव्या भाज्या। छान परतून झालेलं आहे, खमंग वास सुटलेला आहे याला। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मी फक्त या 2 उभ्या चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये मी घालते। तुम्ही हवं तर स्किप करू शकता मिरची। तर आता ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून मी कांदा कापून घेतलेला आहे बारीक। पण ह्याच्यामध्ये आपण चांगला फ्राय करून घेऊया। तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तेलात पण करू शकता। ह्याच्यामध्ये आता भाजी घेऊन टाकूया। माझ्याकडे एकच फरसबीची शेंग होती आणि छोटासा 1 तुकडा मी शिमला मिरचीचा घेतला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकते। तुम्ही पातीचा कांदा पण टाकू शकता, पण माझ्याकडे नाही आहे। हा गाजर आहे 4 टेबलस्पून, आणि ही कोबी आहे, ही पण 4 टेबलस्पून मी घेतलेली आहे। ही पण आता ह्याच्यात आपण छान मऊ करून घेऊया। त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण मी या भाज्या नरम होतील लवकर। मी आता हे पूर्ण करून घेते। तर इथे बघा 30 कढई मी घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण ही कॉर्नची प्युरी टाकूया। याच्यामध्ये आपल्याला आता 2-3 कप पाणी टाकायचं। भाज्या काढल्यानंतर आणखीन वाढणार सूप। ते बघा, मी टोपामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, कारण का त्याच्यातून बाहेर आलं असतं सर्व। मी अजून 1 कप पाणी टाकते ह्याच्यामध्ये, म्हणजे आपले 3 कप पाणी झालं। त्याला याच पोळी काढूया। आता ह्याच्यामध्ये कॉर्न घालूया थोडेसे, 1 पाव वाटी मी काढून ठेवले होते। आणि ह्या आपल्या भाज्या। तर ह्याला चांगलं शिजवून घेऊया। ह्याच्यावरती थोडंसं असं जे फेस दिसतो ना, तो थोडासा काढून घ्यायचा आपण, जेवढा निघेल तेवढा, कारण आपण कॉर्न वाटून घेतलेले आहेत ना, म्हणजे थोडासा फेस येतोच, थोडासा, जास्त नाही। आता ह्याच्यामध्ये आपण
काळी मिरी घेतली आहे अर्धा टीस्पून, मीठ अर्धा टीस्पून, आणि हा थोडेसे आपण ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली, तसे तर काही याला तुम्हाला आवडत असेल तरच घाला तुम्ही. थोडीशी कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकली ना जरा चव येते त्याला छान आणि घट्टपणाही येतो. तर मी हे 4 चमचे मी फक्त टाकते ह्याच्यामध्ये. पुन्हा ढवळून घेऊया. तर गॅस मी थोडासा छोटा करते. तर बघा हे आपलं कॉर्न सूप झालेलं आहे. आता याला शेवटचे एक आपल्याला लिंबू रस टाकायचा ह्याच्यामध्ये. मी थोडासा काढून घेते लिंबाचा रस. अर्धा लिंबू घेतला, तर पूर्ण नाही पिळलेला. बघा थोडंसं मला लागलं तर कमी जास्त तुम्ही वरून टाकायचं. आता सर्विंग बॉलमध्ये काढूया हे सूप. आपला गरम सूप तयार आहे इथे. याच्यासोबत मी थोडेसे ब्रेड क्रिस्पी करून घेते. ते बघा मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. काय करायचं बघा, ते ब्रेडचे तुकडे आहेत ते छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. असे मी चांगले क्रिस्पी करून घेते. ब्रेड आपले क्रिस्पी करून झालेले आहे. हे आता एक काढून घेऊया. तर पहा इथे आपलं गरमागरम सूप अगदी वाफाळलेला आणि ब्रेड किंवा क्रिस्पी करून घेतलेले तसे ब्रेड हे छान लागतात सूप बरोबर. तर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.